उज्जैनहून बसल्या होत्या इंदोरला ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं म्हणून. आता निघायचं इथून. आल्या इंदोरच्या रेल्वे स्टेशनवर. इंदोर रेल्वे स्टेशन जंक्शन. आपले एक हे मित्र आले. इथून जायचं. तर इथून सीधा कुठे निघायचंय? ओंकारेश्वरला. चला. इथून 70 किलोमीटर. हाय ब्लॉगर. इथून 70 किलोमीटर आहे. आमचेच मित्र मला हाय ब्लॉगर म्हणाले. इथून 70 किलोमीटर आहे. तर चला पुढे काय काय होते सगळं दाखवतो. कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. मराठी माणूस डायरेक्ट मध्य प्रदेश मध्ये. एक स्टेशनच्या बाहेर आल्यावर आपल्याला एक ओंकारेश्वरला जायला गाडी भेटली. अशी गाडी आहे मधून. असं दोन्ही कोण दरवाजा आहे. मस्त आहे. इंदोरची गाडी आहे. मी आणि माझ्यासोबत अक्षय भाऊ आहे सगळ्याला. अक्षय भाऊ बसमध्ये जागा आहे का भाऊ? अक्षय भाऊ जागा आहे का? कसं काय भाऊ? आतापर्यंत आपल्याला निघलं तसं जागा भेटली काय? कुठं भेटली? रेल्वे. आमचे बाकीचे 4 मित्र पुढं बसले. दाखवतो नाही का? सगळी बस चिल्ल भरून आहे. तिकडे आपले दोस्त आहेत 4. इथं आम्ही दोघं थांबले. तर जायचं इथून ओंकारेश्वरला. आता इथून इंदोर मधून निघाले आम्ही. ओंकारेश्वर इथून 80 किलोमीटर आहे आणि त्यानंतर 140 रुपये तिकीट आहे प्रत्येकी. तर इथून निघतोय आम्ही. निघलोय. तिथे गेल्यावर तर दाखवतो पण ब्लॉग कंटिन्यू बघा. मगच कळत. पार्टी गेली. इंदौर शहर 1 नंबर सिटी दिसाली हाईवे पे. आगे जाओ. आगे यहाँ पे बहुत जगह है. जगह ही नहीं इधर. आगे से जाओ. आगे भी नहीं है. जाओ. अब जाओ. नमस्कार. काय म्हणता? इंदोरला ट्रॉफिक लागली जातानाच. जायचं इथून इंदोर बायपास. खतरा चौरा. परत इथं पेट्रोल पंपावर बारी लागली. पेट्रोलची लय म्हणजे पेट्रोल बंद आहे. बाहेरच बारी लागली. रस्सी बिस्सी लावली आहेत. पंपावर कोणीच नाही. आणि आता इथून पुढे तर लय दुष्काळ पडणार आहे म्हणे. काय होती की काय नाही की. पण इंदोर शहर लय भारी दिसाले. पॉश म्हणजे एकदम स्वच्छ विच्छ चांगलं दिसाले. पण इकडे एकदम जंगली टाईप आहे नाही का. डोंगर बिंगर लय भारी आहे निसर्ग इकडे. आणि इकडे गाडी थांबली जेवायला. तर आखरी शेवट आम्ही पोहोचलेला आहे इथं उज्जैनला. आता जायचं ओंकारेश्वरला. सॉरी उज्जैनच म्हणते. उज्जैनलाच आहे सध्या. आता ओंकारेश्वरला जायचंय. अम्मो क्या हुआ? तर आखरी शेवट आमचा प्रवास संपलाय. म्हणजे आता ओंकारेश्वरला आम्ही पोहोचलेलो आहे. आता डायरेक्ट ओंकारेश्वरला जायचंय. आणि बस खूप म्हणजे लय लेटला केली बस आम्हाला. तर आम्ही पोहोचलो. इथून जायचंय. भेटू ओंकारेश्वरला. कंटिन्यू ब्लॉग राहू द्या. आम्ही परत बसलोय. भाऊचं म्हणणं आहे मी कुठतरी झोपतो. तुम्ही फिरून या. भाऊ लय जमलाय. आम्ही बसले आय लव्ह यू ओंकारेश्वर. तर आम्ही निघाल्या. परत आम्हाला 20-20 रुपये देऊन ॲटोत बसावं लागलं. नुसतं म्हणजे प्रॉपर गाडी जातच नाही मंदिरापर्यंत. परत कोणतं तरी चेंज करावं लागलं ॲटो. ते चार्जिंगचा ॲटो. आता तसंच आहे की ते ॲटो भेटला डिझेलचा. तर प्रत्येकी 20 रुपये घेतले. आता इथून जायचं आहे. 240 रुपये झाले आमच्या ॲटोचे. पैसा नुसतं ॲटोतच चला आमचा. घरं कसे आहेत बघा की म्हणजे असं एकावर 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 एकावर. मला कसं तरी वेगळंच वाटाले घर. गाड्या बी सगळ्या एमपी एमएच कोणती हे पण कुठं रे एमएच. नाही ना आम्ही 26 आहे. आता कुठं ओंकारेश्वर मध्ये आहो. निघाल्या. नर्मदा ब्राह्मण एसी है नॉन एसी? 1000 रुपये में एसी. कुछ कम नहीं होगी? नाही 1000 रुपये एसी म्हणा. आणि कमी काय बी होईना म्हणा ओंकारेश्वरमध्ये. आणि रूम 1 दिवसासाठी सकाळी 6-7 वाजता तर आउट करायचं. बाबा ऑटोवाला ठोकते. इथून निघाल्या. पोरायची लय मस्ती करायला आम्ही. तर मी काही दाखवू शकलो नाही बसमध्ये. बघ भाऊ थकलाय थोडं.
भाऊ थकलाय, मी ये नामनाला आता काय त्याचं काय नियोजन करते की. सगळ्यांनी चपली बुट्टा घातल्या पण महाराज संभाजीनगर पासून बिना चपली झालेत. काय मन्नत मागलीत की काय नाही की तैलाच माहित. काय मागले महाराज असं देवाकडे? काही नाही, देवाला येत आणि माझा नियम आहे की माझा चप्पल घालत. अच्छा हे तुमचा नियम आहे का? काय मागितलं नाही? भरपूर आहे भरपूर तुमच्याकडे. आहे. ओके डन. महाराजांना मागितलं काय नाही, त्यांचा नियम आहे तसं. हा प्राचीन मंदिर दिसलं मला इथं. आपल्या मंदिराकडे जायचंय, चला जाऊ. 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. कसलं डेंजर मंदिर आहे, धोंड्याचं खाली राप्पा. मध्ये बघायचं सर भरपूर काय असेल. चला आपण जाऊ मध्ये. तर आम्ही निघाले इथून. लय भारी असं स्वच्छ सुंदर आणि शांत वातावरण दिसायला. भीड आहे पण वाटणं आले तुमच्या आर्यन आहे आल तसा हर हर महादेव ह्याच्यात काय देव घुसला की काय आहे की पहिले स्नान भेटलं आता बघायला. पाणी बिनी सगळं का तिकडे ते. तर पोहोचले इथं ओंकारेश्वरला. आणि इथं एक नर्मदा नदी आहे. म्हणजे नर्मदेचं या वैशिष्ट्य असं या नदीचं की हे उलटी म्हणजे गंगा वाहती काहीतरी झालं. म्हणजे मी ऐकलंय असं रीलमध्ये. लय खूप असं भव्य असं म्हणजे इथं बघायसारखं आहे. अरे बा बोटिंग बिटिंग लय भारी आहे. दुर्घटना आहे काय लिहिले की तिकडं मंदिर वगैरे. ही आपली गँग एस टीची. त्यानंतर इथं बोट तर लय आहेत. जहाजा विजा ते आंघोळ कुठं करतात ते बघायचं. आंघोळ करायचे आम्हाला स्नान. लय भारी बघायसारखं आहे खरंच. जे आम्ही रीलमध्ये बघत होतो आज ते साक्षात आमच्या डोळ्यानं बघायला भारी वाटायचं. नियोजन पारात बदलते. महादेवाची मूर्ती एकदम. हे आपला मित्र तिथून जायचंय. मंदिर आहे आणि आपल्याला इथं आंघोळ म्हणजे स्नान ते करायचंय. कपडे बिपडे काढलेत आता आणि इथं स्नान करायचं आपल्याला. बोटा बिटा लय भारी निसर्ग आहे. बोटा बिटा चालू आहे आता. मी तुला सांगतो तर पाणी भरपूर खोल आहे. आपण पाहून आल्या पाणी भरपूर खोल आहे. आपले पोरं पोहायला दर रे असं तिथं दगड बिगड पाय पहिली पुढे मारून आल्या. आता दुसरी मारायला. पाणी भरपूर खोल आहे आणि काय मुलांना पोहता येत नाही. येऊ शकत नाही. ओंकारेश्वर नर्मदा नदी लय भारी वाटायला पोहायला. एवढं आहे. आम्ही जिथं दिसलं तिथं वाजवायला ते डमरू सकाळपासून. आता व्हिडिओ काढालो. याच्यातच माझ्या गिरा काय उगवायची त्या. तिथून जायचंय तिकडे. त्याचा फोटो काढ रे. एकदम खतरनाक व्ह्यू आहे ते काही इकडं. नंतर इकडे पण वरून आम्ही निघाल्या दर्शनाकडे. दर्शन घ्यायचं. दर्शनला आम्ही इथं वेळ लागलच. लई गर्दी आहे आपली. प्रसाद वगैरे घेतले. जायचं इथं सीधा दर्शनाकडे. पोरं निघाले. थोडं आहे चार्जिंग कमी आहे. जेवढं होईल तेवढं दाखवतो. फक्त ब्लॉग बघा तुम्हाला पण दर्शन होईल माझ्यासोबत. तिथं दाखवणं सर चालत. तर मला एक कमाल वाटेल या घराची. खालून वर फक्त चढतच आहे म्हणजे वरच गेलेले आहेत. आणि एकदम डेंजर वाटतात ते बघायला. तर जसं की आता तुम्हाला दाखवतो थांबा. एकदम टेकडीवर तिथून जर राहायचं तिथं जर राहायचं म्हणलं तर अवघड आहे. मंदिर रस्ता इथून जायचंय. गौरव
तिकीट काउंटर. काही मित्रांनी टरबूज घेतले, काही मित्रांनी हे घेतले फुटाणे बिटाणे घ्यायचे ज्याची त्याला आवड. आम्ही तर हे घेतल्या. अजून एक घे नाही बाबा. तर निघाल्या दर्शनाच्या दिशेकडे मंदिराच्या प्रवेशद्वारकड. ओंकारेश्वर नाही, हा ओंकारेश्वरच्याच मंदिरात आहे आम्ही. निघाल्या सगळी गँग आहे. जायचं खूप आतुरता आहे ओंकारेश्वरचं मंदिर बघायचं, कारण आम्ही दररोज रीलमध्ये बघलं जेव्हापासून प्लॅनिंग झाली तेव्हापासून. एका दिवसात 2 मंदिर करायला. पोरं खूप वेळ झाला, 6:30 वाजले तरी उजेड आहे इकडं MP मध्ये. गर्दी नाही पण थोड्या वेळा गर्दी होईल, कारण पुढं गर्दीच असते, कारण मंदिराच्या पुढं वाहने परसत घेऊन पळाला त्या काकूचा. भाई वो का फाड़ देगा उसको, उसके दांत कैसे है? खोल के देने का उसको, उसके वो है खोल के दोगे पकड़ लेगा वो बता देंगे, इसको समझाएंगे छोटे बच्चे जैसे. खोल देनी. ए भाऊ खोलून देऊ का तुला? भाऊ दादा खोलून देऊ का? कसं माणसाने खोलते बघा ते. जय श्री महाकाल. जे खायचं आहे तेच पहिलं हुडकायला ते. सांगता हो, लाया बिया काहीच खात नाहीये. चालू आहे इथं कारभार. खतरनाक इकडले घर बिरायचं म्हणजे भिव वाटायसारखे. मला तर हेच वाटत इथे राहतात कशी की. हे बी मंदिर थोडं टेकडीवर आहे वरी, आणि खालून असंच वर जायचं आहे आपल्याला. आता नर्मदा व्ह्यू मंदिर आहे वाटतं. नर्मदाचा व्ह्यू. पोरं आपले जाय. पहिली पायरी आहे. अशा 5 आपल्याला सीड्या चढायच्या आहेत वर. आणि आता गर्दी नाही, म्हणजे असं तुटक झाले, आणि अजून लई गर्दी होती थोड्या वेळ. तर जाऊ आपण. पहिली पायरी चढली, इथून निघाल्या वर जाऊ. मंदिराचा रस्ता. चला. दुसरी पायरी रॅम्प म्हणतात, सॉरी रॅम्प नंबर 2 इथे लिहिलंय. हा रॅम्प नंबर 2 आहे. आपल्या असंच वरी जायचंय. लय भारी वाटायला फिरायला. देवाचं दर्शन केल्यावर तर लय भारी वाटतं. शांतता आहे, त्यानंतर एकदम भारी आहेत सगळे माणसं. मंदिरचा रस्ता. हा आता तिसरा येईल. आपल्याला चढायचंय मंदिरचा रस्ता. बघा गर्दी आता लय आहे गर्दी. भोले 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 नमो पार्वती पते. हर हर महादेव. एक नंबर आमचा घोषणा देणारा. नर्मदा नदी रॅम्प नंबर 4. सॉरी डायरेक्ट 4 लागला व्हिडिओच्या नादात. तर ओंकारेश्वर मधलं मंदिर. तर आपण रॅम्प 5ला आहो. 4वरून 5ला जायला अर्धा घंटा गेले. तर अजून किती रॅम्प आहेत की माहीत नाही, अंदाजी मोपलो होतो. भरपूर जायचं. इथंच गर्दी लई झाली आहे, मागे बी गर्दी आहे. ओंकारेश्वरचं दर्शन करायचं तर नाही. आता एवढ्या फिरून आलो आपण. 7 रॅम्पवर आल्या. मला वाटलं लास्ट असेल, तुम्ही मया म्हणण्याप्रमाणे, कारण मी मोजलो होतो खाली. जायचं इथं लिहिलंय, यदि सभी रैंप पर हो तो दर्शन हेतु 0 रैंप की ओर जाए. मंदिर रास्ता म्हणजे आता असेलच डायरेक्ट. आता मंदिर डायरेक्ट शेवटची पायरी असेल मला असं वाटते, कारण लिहिले इथं असं. बघू पुढे जाऊन काय होते. जोपर्यंत पुढे गेलं नाही तोपर्यंत कळणारच नाही. मगाशी म्हणल्याप्रमाणे हा लास्ट फ्लोअर आहे, म्हणजे लास्ट लाईन आहे. इथून जायचं आहे आता. तर बघू. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग लय कमी आहे, म्हणजे 5% आहे.
जेवढं होईल तेवढं दाखवतो भेटू आता पुढं काय 8 फ्लोअरला आहो तर बघू खूप अर्धा घंटा झाला इथंच आहो 5ला निघाल्या 7 वाजले मग 2 घंटे झालं आम्हाला लाईनमध्ये लई लाईन गर्दी आहे निघता इथून आमच्यासाठी देवाने एक दरवाजा खोललाय म्हणजे दुसरा एक शॉर्टकट आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचा नशीब आहे आम्ही आणि माझे काही मित्र आले तर काय पुढं गेले ते पुढंच गेले त्यांना लई वेळ लागणार आणि काही लोकांमुळे आम्हाला पण यायला भेटलं बघा खाली किती अंतर आहे खूप वरी आल्या इकडे कोणती गोष्ट वरच आहे काय माहिती कसं काय व्ह्यू बघा नर्मद्याचा मी काय मित्राला सोडलो आणि मी आलो काय हा ब्ल्यूवाला शर्ट माझा मित्र आहे काय मित्र तिकडून आहे असं झाले आता सोबत हा बघा गर्दी एवढी गर्दी आहे आणि त्यानंतर इकडलं नाईट व्ह्यू बी बघा नर्मदाचा कसला एकदम भारी आहे चार्जिंग कमी आहे मोबाईलमध्ये जेवढे होईल तेवढं दाखवतो जर नाही दाखवणं झालं तर सॉरी मित्रांनो काही करू शकत नाही आता आपण त्यामुळेच लवकर दाखवलं चार्जिंग असं की लो आहे ते आरतीचं चालू झालं तिथं सामग्री ते इथं आरती होणार आहे नर्मदा आरती खतरनाक इथं थोड्या वेळा आरती होईल आता 6:15 वाजले हो काय होतं जय मित्रांनो दर्शन राहिलंच पण तुम्ही त्या स्क्रीनवर बघत होता तेच ओंकारेश्वरचं मूर्ती आहे आता आपला मोबाईल स्विच ऑफ पडलेला आहे तर डायरेक्ट मोबाईल आपला दुसऱ्या ब्लॉगमध्ये चालू झाला आहे तर बघू दुसरा ब्लॉग आणि